1 जनवरी 2025 को बुल्ढाना जिले के शेगांव स्थित श्री संत गजानन महाराज के मंदिर में नव वर्ष का प्रारंभ भक्तों ने भगवान श्री के दर्शन कर किया। हर साल की तरह इस वर्ष भी लाखों श्रद्धालु शेगांव पहुंचे और श्री गजानन महाराज के दर्शन किए। मंदिर में सुबह 5 बजे से ही श्रद्धालु दर्शन के लिए कतार में खड़े दिखाई दिए। मंदिर परिसर में भक्तों की भारी भीड़ को देखते हुए मंदिर प्रशासन ने रात्र भर मंदिर को खुला रखा और श्रद्धालुओं को दर्शन एवं महाप्रसाद की व्यवस्था की। नववर्ष का स्वागत करने के लिए श्रद्धालुओं ने संत गजानन महाराज से अपने जीवन में सुख, समृद्धि और शांति की प्रार्थना की। अनेक भक्तों ने पुरानी परेशानियों को छोड़कर नए साल में नई उमंग और आशाओं के साथ भगवान के चरणों में सिर झुका दिया। शेगांव में यह आयोजन श्रद्धालुओं के लिए एक धार्मिक उत्सव का रूप ले चुका है, जहां हर वर्ष लाखों लोग आकर श्री गजानन महाराज के दर्शन कर नव वर्ष का स्वागत करते हैं। मी भानुदास पंढरीनाथ देवकर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र। मी गेल्या 5 वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी येतो। सेवाभावी एकदम व्यवस्थित दर्शन होतं आणि व्यवस्थित सगळं। काय साकडं घातलं आज संकल्प कुठलाही नाही आहे, फक्त सुखी संसार आणि सुखी राहावा सगळ्यांनी बस। गजानन महाराजांचा आशीर्वाद आमच्या नेहमी सोबत असतो, आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे। सगळ्यांना सुखी आणि समाधानी राहू दे, बस एवढंच सगळ्या महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे। शेगाव येथे काल रात्रीच आम्ही परभणीहून आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यावर खूप प्रसन्न वाटते। या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही माऊलीच्या चरणाच्या दर्शनाने करण्याची एक इच्छा होती आणि ती आज कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। माझं नाव अश्विनी वैभवराव जाधव, मी वर्धेवरून आलेली आहे। दर्शन वगैरे घेतलं, इथली स्वच्छता, इथली शांतता वगैरे बघून माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे। मी गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहे आणि मी लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या मुलासोबत आणि माझ्या हस्बंडसोबत पहिल्यांदाच आलेली आहे आणि माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे। NBC न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।